शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तसेच माता जिजाऊ, माता रमाई, माता अहिल्याबाई, माता सावित्रीबाई या सर्व महामानवांच्या विचारांना वंदन करून आज अश्विन पौर्णिमेनिमित्त उपस्थित सर्व उपासक उपासिकांचं नालंदा बुद्ध विहार सर्व बांधवांचं हार्दिक स्वागत. आजचा दिन विशेष म्हणजे आज अश्विन पौर्णिमा आणि वर्षवास समाप्ती. तर आपण सणसवाडी नगरीतील सर्व बांधव दरवर्षी वर्षवासाचं पालन करतो आणि सर्व मिळून या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करत असतो. आता वर्षवासाचं महत्त्व आज या मंचावरती खास आपले प्रमुख पाहुणे जे उपस्थित आहेत व्याख्याते आयुष्यमानिनी प्रिया नप्ते यांचं आत्ताच नेपाळ, बिहार आणि नागपूर या ठिकाणी व्याख्यान देऊन त्यांनी आपल्याला आता या ठिकाणी अपॉइंटमेंट दिली आणि आपल्या पुढं ते महापुरुषांचे विचार व्यक्त करणार आहेत. असं जे मूर्ती लहान पण कीर्ती महान आणि वडील आणि तिन्ही बाबासाहेबांचे विचार महापुरुषांचे विचार आत्मसात करून समाजासाठी आपण काही देणं लागतो या विचाराने प्रेरित होऊन ती आता 8वी मध्ये शिकत आहे. ते शिकत असताना समाजाचं प्रबोधन करणं तिने आपलं ध्येय मानलंय. त्यासाठी आपणा सर्वांसाठी ती या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. तसेच या नगरीमधील तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक आपल्या संघ खांद्याला खांदा उभा राहणारे या नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय नवनाथ शेठ दरेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच या नगरीचे दुसरे माजी उपसरपंच सन्माननीय राहुल भैया दरेकर हे सुद्धा वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात, चळवळीशी आम्हाशी चर्चा करत असतात आणि समाजाविषयी त्यांचे असणारे त्यामुळे ते आपल्या सगळं सतत कनेक्ट असतात. त्यांचंही मी सर्व आपल्या समाज बांधवांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच या शिक्रापूर भीमा कोरेगाव परिसरामध्ये सर्व महिलांना एकत्र करून भले ती कोणतीही लढाई असो महिलांच्या बळावरती सतत दिवस रात्र समाजासाठी कार्य करणाऱ्या आपल्या भगिनी आणि आत्ताच नुकत्याच स्थापन झालेल्या विजयस्तंभ रणस्तंभ बहुउद्देशीय महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आयुष्यमानिनी लक्ष्मीताई वाघमारे, तसेच या ठिकाणी उपाध्यक्षा आयुष्यमानिनी संजीवताई वाघमारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या पूर्ण कमिटीचं मी सणसवाडीकरांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच आत्ताच नूतनीकरणामध्ये आत्ताच ज्यांची पुणे जिल्हा महिला इंटक या संस्थेच्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली ते आपल्या सर्वांच्या रमाताई आठवले. तसेच महिला शिरूर तालुका इंटकच्या अध्यक्षा आयुष्यमानी रीनाताई सोनोने यांचंही मी सर्व टीमच्या वतीने स्वागत करतो. आणि मी आयुष्यमान नवनाथजी दरेकर नवाजी हरगुडे, राहुलजी दरेकर, प्रिया नप्ते आणि वाघमारे ताई सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आतमध्ये तथागतांच्या प्रतिमेला बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. आपल्या त्यानंतर आपणा सर्वांचे आदरस्तंभ सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान ललितभाई पवार यांना विनंती करू की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. सर्व थोर महामातांना त्रिवार वंदन. तसेच इथं जमलेले
सर्व उपासक उपासिका यांचं पण शब्दसुमनांनी स्वागत करते. तर आज वर्षगाठ समाप्तीचा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, तर तो त्याची सुरुवात गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमेला सुरू होते, तर अश्विन पौर्णिमेला समाप्त होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्वांचे आदरणीय माननीय आमचे मार्गदर्शकच नाही, अगदी पितृतुल्य गेले 15 वर्ष आम्हाला प्रत्येक गोष्ट सहकार्य करणारे सुधारावजी पवार साहेब, आमच्या वाघमारे ताई. आता नाव सगळ्यांची मला माहित नाही, पण माफी मागून दोन्ही वाघमारे ताई असतील. ज्या बाळाला आपण ऐकायला आलो, त्या बाळाला आम्ही एक 15 दिवसापूर्वी नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमासाठी त्या बाळाचा कार्यक्रम ठेवायचा विषय घेतला होता आधी, पण आमच्याकडे 2 एक्सपायर झाल्यामुळे तो कार्यक्रम आम्हाला ठेवता आला नाही. पण आज त्यांचं व्याख्यान ऐकायचं आम्हाला संधी मिळाली. अशा त्या नक्तेताई, नंतर आमच्या ओळखीने अशा सर्वच आमच्या भगिनी मंडळी, आणि या कार्यक्रमाला ज्यांनी सगळं नियोजन केलं असे मोरे साहेब असतील. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की गेल्या 15 ते 20 वर्ष जेव्हापासून आम्ही दादांच्या छत्रछायेत आलो, तेव्हापासून मला कधी वाटलंच नाही मी हिंदू आहे, म्हणजेच मी बुद्ध आहे असं पण नाही. पण एक सांगू ना, ही मातीच देवभूमी आहे. ह्या भारत मातेच्या मातीतच माझा हे हिंदू धर्म जसा होता, तसाच बुद्ध धर्माचा जन्म सुद्धा माझ्या मातीत झाला, याचा मला साथ अभिमान आहे. आणि हा बुद्ध धर्म फक्त भारतात किंवा शेजारच्या 2 देशांमध्ये सीमित न राहता अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, त्याबद्दल मला विशेष असा अभिमान आहे. आणि 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, काहीतरी चुकीच्या रूढी परंपरा होत्या आणि त्यांना कंटाळून सांगितलं, मी जरी जन्माला हिंदू म्हणून आलो असेल तरी मी मरताना हिंदू म्हणून मरणार नाही. प्रार्थना करतो. आपला जो कार्यक्रम हा उपस्थित केलाय आणि ज्या ताईचं आपल्याला ऐकायचंय, ज्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहतोय, त्या ताईला देखील भविष्याच्या तिच्या वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि सर्व मान्यवरांचे माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी मागतो आणि माझे 2 शब्द शुभेच्छापर 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आंतरराष्ट्रीय प्रबोधनकार कुमारी प्रिया नप्ते. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी व तसेच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रिया नप्ते प्रथमतः सहर्ष स्वागत करते. मला वाटतंय कार्यक्रमाला खूप वेळ झालाय आणि मला देखील यायला खूप वेळ झाला, त्याबद्दल सॉरी बरं का. झोप आली का सगळ्यांना? नाही आली ना? स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा मग एकदा. आणि या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केलेले आहे, तर त्या आयोजन टीमचे भीमराज मित्र मंडळासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. काय करायचं, सर्वजण थकलेली आहेत आणि आयोजन टीम साठी पण खूप थोडे टाळ्या वाजतात. मला तर काही ऐकायलाच आल्या नाहीत. एकदा जोरात वाजव बघू. खरं तर दादा, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की हा असा माझा पहिला कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमात सर्वात जास्त महिला आहेत. आणि या वर्षावास समारोहाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिलात. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक, बुद्धांच्या विचारानुसार म्हणजे समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित असलेलं रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले. अहो, माणूस मोतीच्या 5000 वर्ष
नोकरशाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महापुरुषांना व महामातांना मी प्रिय नमते विनम्र अभिवादन करते. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की एकदा जोरदार घोषणा देऊयात. विश्व को शांति का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्धांचा, बुद्ध के विचारों का प्रचार प्रसार कर 84,000 बुद्ध विहार निर्माण करने वाले चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोकांचा, बुद्ध के विचारोनुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता, न्याय पर आधारित रयते का स्वराज्य निर्माण करने वाले छत्रपति शिवाजी महाराज की, महिला और बहुजनों के लिए पहली स्कूल शुरू करने वाले महात्मा ज्योतिराव फुलेंचा, हम सबको संविधान के माध्यम से हक और मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठ्यांचा. खरंच मला वाटतंय सगळीजण थकलायत, कारण की आवाज पण खूप कमी होतोय. भूक लागली का होताई? नाही लागली ना? बरं, भूक नाही लागली तुम्हाला. आता मी तुम्हाला विचारांचे डोस देणार आहे. खरं तर या कार्यक्रमास ज्यांनी मला आवर्जून निमंत्रित केले ते आमचे दादा घोडके दादा. खरं तर खूप छान असे कार्यक्रमाचे आयोजन केले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे पवार साहेब आणि आताच ज्यांनी विचार मांडले ते माझे सरपंच नवनाथ दादा. खरंच खूप छान वाटतंय या सांस्कृतिक भूमीमध्ये येऊन आपणा सर्वांचा उत्साह बघून खूप आनंद होतोय. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता ताईने आपणा सर्वांना वर्षावास याचं महत्त्व सांगितलं. बुद्ध धम्म काय आहे हे देखील सांगितलं. आताच आपण त्रिशरण आणि पंचशील घेतलंय, बुद्धांना अभिवादन केलंय, परंतु त्याचा आपल्याला अर्थ माहिती असणं देखील गरजेचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, याचा अर्थ म्हणजेच नमो म्हणजे नमन, तस्स म्हणजेच गौतम बुद्धांसारखा, भगवतो म्हणजेच ब्राईट मीन्स ब्लेस्ड आणि भगवा म्हणजेच तेजस्वी आणि सम्मा संबुद्धस्स म्हणजेच एनलाइटमेंट वन. याच्यातील तो शब्द आहे भगवा. तो भगवा शब्द तथागत गौतम बुद्ध यांच्या चिवरचा रंग म्हणजे भगवा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराशी प्रेरित होऊन म्हणजे समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाशी प्रेरित होऊन आपल्या रयतेच्या स्वराज्याचे प्रतीक भगवा केले. हा इतिहास आहे, हा तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आताच आपण पंचशील देखील घेतले. त्या पंचशिलाचं आपण पालन करतोय का? आपण 3 महिने वर्षावासात त्या पंचशिलाचं पालन केलं, ठीक आहे, परंतु जे आपल्या तथागत गौतम बुद्ध यांनी पंचशील दिले त्याचं आपण पालन करतोय का? आपण येतो विहारात, वंदना घेतो, त्रिशरण घेतो, पंचशील घेतो, पण ते त्रिशरण पंचशील आपण आपल्या जीवनात आणतोय का याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. खरं तर येता येता दादांनी मला सांगितले की आमचे पवार साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चळवळीत काम केले आणि मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की चळवळीत काम फक्त घोडके साहेबांनीच करायचं असं काही नाहीये. चळवळीत काम फक्त वाघमारे ताईंनीच करायचं, चळवळीत काम फक्त नवनाथ दादांनीच करायचं. तेच फक्त महापुरुषांचे विचार पुढे नेणार, मी प्रबोधन करायचं बस. अहो, माझी अशी अपेक्षा नाहीये की मला येथे पुन्हा निमंत्रित करावं, पुन्हा मला इथे बोलण्याची संधी द्यावी, अशी माझी अपेक्षा नाहीये. माझी अपेक्षा ही आहे की इथल्या 100 मुली माझ्यासारख्या तयार झाल्या पाहिजेत. महापुरुषांचे विचार त्यांनी पुढे नेले पाहिजेत. अहो, आजकाल विषमतावादी व्यवस्था बळकवत चालली आहे. आपण कुठे आहोत याचा आपण सर्वांनी विचार करणे गरजेचं आहे.
मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की बुद्ध हा धर्म नसून बुद्ध हा धम्म आहे. जो विचार प्रणाली सांगतो, जीवन संस्कार सांगतो, तो म्हणजेच बुद्ध धम्म. आपणा सर्वांना मी सांगू इच्छिते की तथागत गौतम बुद्ध ये बहुत ग्रेट व्यक्तिमत्व थे. विषमतावादी लोगों ने तथागत गौतम बुद्ध को मिटाना चाहा. जब पंडित ब्राह्मण लोग यज्ञ में गाय की हत्या कर रहे थे तो तथागत गौतम बुद्ध ने उनको विरोध किया. तथागत गौतम बुद्ध ने हमें समता, स्वातंत्रता, बंधुता और न्याय ये 4 मानवीय मूल्य बताए. अत्यदीप भव ने हमें महान संदेश दिया. तुम ही खुद के गुरु बन सकते हो. तुम्हें कथा कथित गुरु की जरूरत नहीं और किसके शरण जाने की भी जरूरत नहीं. तथागत गौतम बुद्ध कहते थे कि मैं तुम्हें तब मिलूंगा जब तुम खुद बुद्ध बन जाओगे. बुद्ध ये विष्णु का अवतार नहीं है. बुद्ध ये विष्णु का अवतार नहीं है. उन्होंने न विष्णु को देखा न बुद्ध को जाना. बुद्ध कहते थे कि पहले मानो मत, पहले जानो. अगर जाना ही नहीं तो मानना मूर्खता होगी. बुद्ध के कार्य एवं विचार को तथागत गौतम बुद्ध के विचार यानी समता, स्वातंत्रता, बंधुता और न्याय को सम्राट अशोक ने पुनः स्थापित किया. उनके बाद विश्व रत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 1956 में बुद्ध धम्म को पुनः स्थापित कर ध्वज और संविधान में बुद्ध को इतिहास दिया. आप सबको समझना होगा कि सत्य छुपाया जरूर जा सकता है लेकिन सत्य मिटाना असंभव है. इसलिए दुनिया कहती है कि हमें युद्ध नहीं बुद्ध चाहिए, युद्ध नहीं बुद्ध चाहिए. और मैं कहना चाहती हूँ कि अरे इंसान को इंसान बनाने के लिए, इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. अरे इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा और मेरे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने धर्म छोड़ा, धर्म छोड़ा. तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी वनात झाला. तथागत गौतम बुद्ध यांचे वडील हे सिद्धोधन हे शाक्य कुलीन वंशाचे शासक म्हणजेच शेतकरी कुणबी राजा होते. आणि तथागत गौतम बुद्ध यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला सुखी संसार सोडून राणावनांचा मार्ग धरला. जग हे दुःखमय आहे, दुःखाला कारण आहे आणि दुःख हे नष्ट करता येते, परंतु हे नष्ट करणे आपले काम आहे. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की मी नेपाळला गेले होते. कपिलवस्तू येथे गेले आणि तसा एक गाईड होता. तो गाईड आम्हाला सांगत होता की येथे तथागत गौतम बुद्ध यांचा निवास झालेला आहे, येथे सिद्धोधन यांची राजधानी आहे असं सांगत होता तो गाईड आम्हाला. आणि तो म्हणाला की येथून तथागत गौतम बुद्ध रात्रीच्या वेळेस कोणाला न सांगता त्यांनी राणावनाचा मार्ग धरला. तेव्हा मी त्या गाईडला म्हणाले तथागत गौतम बुद्ध यांनी रात्रीच्या वेळेस कोणाला न सांगता नसून ते सकाळी सर्वांना सांगून त्यांनी राणावनांचा मार्ग धरला. लोक रडत होते अक्षरशः तुम्ही नका जाऊ म्हणून, परंतु जग हे दुःखमय आहे आणि दुःखाला कारण आहे आणि दुःख हे नष्ट केले जाते. यासाठी तथागत गौतम बुद्ध हे सत्याच्या मार्गावर चालले. आम्ही त्या गाईला सांगितलं की तू म्हणतोय रात्रीचे तथागत गौतम बुद्ध राणावनांचा मार्ग धरला, त्याने रात्रीचा कोण जातोय बरं? रात्रीचा चोर जातोय. म्हणजे तथागत गौतम बुद्ध याला तू चोर ठरवतोयस का असं आम्ही त्या गाईडला म्हणलो. आम्ही त्या गाईडला सांगितलंय यावरून आपल्याला दिसून येते की हे विषमतावादी प्रवृत्तीचे लोक तथागत गौतम बुद्ध यांचा खोटा इतिहास सांगतायत. म्हणजे तथागत गौतम बुद्ध हे चोर आहेत आणि चोरासारखे ते रात्रीचे पळून गेले असा खोटा इतिहास तेथे सांगितला जातोय. खरा इतिहास जाणून घ्यावा लागेल. तथागत गौतम बुद्ध हे सत्याच्या मार्गावर चालणारे होते.
प्रदीप भव असा महान संदेश त्यांनी दिलाय. म्हणजेच तुम्ही तुमचे गुरु होऊ शकता. तुम्हाला कथाकथित गुरुची गरज नाही आणि कोणाच्या शरण अथवा पाया पडण्याची ही गरज नाही. खरं तर माता भगिनींना मी सांगू इच्छिते की जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता. अहो, जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता आणि दुःख हे आर्य अष्टांग मार्गाने नष्ट होते हेही सांगणारा पहिला बुद्ध होता. आणि दुःख नष्ट करून सुख मिळवून देणाराही पहिला बुद्ध होता. म्हणून लोक त्यांना सुख करता दुःख हरता असे म्हणत. तथागत गौतम बुद्ध यांचे खूप महान कार्य आहे आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारानुसार छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांनी आपलं रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. मी आपणा सर्वांना प्रश्न विचारू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरच का झाला? या मागचं मुख्य कारण म्हणजेच शिवरायांचे वडील शहाजी महाराज यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झालेला आहे. म्हणजे त्यांच्यावर बुद्धांच्या विचाराचा, बुद्धांच्या कार्याचा प्रभाव होता व शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हे शिवनेरी किल्ल्यावर आले. कारण त्या शिवनेरी किल्ल्याच्या चौफेर बुद्ध लेणी आहेत. भारतात शिवनेरी किल्ला असा एकमेव किल्ला आहे ज्या किल्ल्यावर सर्वात जास्त बुद्ध लेणी आहेत आणि त्या काळी बुद्ध भिक्षुक शिवनेरी किल्ल्यावरून बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असत. बुद्धांच्या विचाराचा, कार्याचा छत्रपती शिवरायांवर प्रभाव व्हावा म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले. आपल्यापैकी कोण कोण शिवनेरी किल्ल्यावर गेले जरा हात वरती करा बघू. काका, तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर गेला आहात. जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथून 50 मीटर अंतरावर एक मस्जिद दिसते. त्या मस्जिदी खाली एक विशाल बुद्ध विहार दिसते. त्या बुद्ध विहाराचा वापर आज पाणी साठवण्यासाठी केला जातो. त्या बुद्ध विहाराचा वापर आज पाणी साठवण्यासाठी केला जातो, हौद म्हणून केला जातो. ही विषमतावादी व्यवस्था त्या बुद्ध लेण्यांना नष्ट करू इच्छिते. तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारानुसार छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून रयतेच्या स्वराज्याचे तोरण बांधले. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. खरं तर पुण्यातील ब्राह्मणांनी छत्रपती शिवरायांना क्षुद्र म्हणून अपमानित केले आणि ते म्हणाले, तुम्ही क्षुद्र आहात, तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही, तुम्ही राजा होऊ शकत नाही. तर शिवरायांचे काही सहयोगी काशीला गेले आणि त्यांनी काशीच्या गागा भट्टाला छत्रपती शिवाजी महाराज आणि बुद्धांचं नातं सांगितलं. हा जो काही मी तुम्हाला इतिहास सांगत आहे हा खरा इतिहास आहे. हा पूर्ण इतिहास मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगत आहे. ते काशीला गेले आणि काशीच्या गागा भट्टाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांचा इतिहास सांगितला, त्यांचं नातं सांगितलं. ते म्हणजेच शुद्धोधन हे शाक्य कुलीन वंशाचे शासक म्हणजेच शेतकरी कुणबी राजा आहे. तर भोसले हे राजा झाले. तेव्हा कुठे तो गागा भट रायगडावर येण्यास तयार झाला. परंतु पुण्यातील ब्राह्मणांनी त्या गागा भट्टाला फूस भरली आणि आपली काही लोक त्या मंत्रिमंडळात घुसविली आणि त्या गागा भट्टाने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. आपल्या स्वाभिमानी आणि कर्तृत्वान मुलाचा हा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही. म्हणून त्या 10 दिवसातच म्हणजे 17 जून 1674 ला मृत्यू पावल्या. पुढे छत्रपती शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केलाय. 24 सप्टेंबर 1674 ला शाक्य
म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चलगिरी गोसावीद्वारा त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला. संभाजी महाराज यांनी सुद्धा आपला राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 ला शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने केलेला आहे. म्हणजेच विषमतावादी व्यवस्थेला नाकारून शाक्य पद्धतीने त्यांनी राज्याभिषेक केला. हा इतिहास आहे, हा तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून म्हणावेसे वाटते अहो, यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांचा इतिहास माहिती पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले जिंकले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले महापुरुष आहेत. त्यांच्या विचारावर आपल्याला चालायला हवं, त्यांच्या कार्यावर आपल्याला चालायला हवं. 3 एप्रिल रोजी कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे याने शिवरायांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला आणि संभाजी महाराज हे देखील वडिलांप्रमाणे शूरवीर होते. विविध भाषेचे प्रकरण पंडित होते. संस्कृत भाषेत त्यांनी बुद्धभूषण लिहिलंय. त्या बुद्धभूषणाचे 3 पार्ट आहे आणि त्या बुद्धभूषणातली जी प्रस्तावना आहे ती पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलेली आहे. त्यात ते म्हणतात, बुद्धभूषण म्हणजे ज्ञानभूषण, म्हणजे ज्ञानाचा भूषण करणारा म्हणजेच बुद्धभूषण. बुद्धभूषण त्यांनी संस्कृत भाषेत लिहिले. हे देखील त्या मनुवाद्यांना सहन झाले नाही. म्हणून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृतीनुसार तप्तसळीने डोळे फोडले, कान फोडले, जीभ कापली, हातापायाची बोटे छाटून अंगाची साल काढून हाल करून मनुस्मृतीनुसार मारले. पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानले. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी 1 जानेवारीलाच का शाळा सुरू केली असा प्रश्न तुम्हा मला पडत असेल. या मागचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी 1 जानेवारी 1818च्या म्हणजेच भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. खरं तर माझ्या माता भगिनींना मी विचारू इच्छिते की सर्वांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. ताई, तुम्ही दगडूशेठ गणपतीचं मंदिर पाहिलंच असेल, माहिती ना तुम्हाला दगडूशेठ गणपतीचं मंदिर कुठे आहे? ते पुण्यात आहे. भिडेवाडा कुठे आहे? पुण्यात आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही जर दगडूशेठ गणपतीच्या दर्शनास जात असाल तर त्या मंदिराच्या दरवाजाच्या समोरच देशातील पहिली मुलींची शाळा म्हणजेच भिडेवाड्यास अवश्य भेट द्या. कारण त्या भिडेवाड्याने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे, हे विसरू नका. भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. परंतु त्या समोर जे बांधलेलं दगडूशेठ गणपतीचं मंदिर ते तुम्हा आम्हाला गुलाम बनविण्याचं जाळं आहे. म्हणून म्हणावेसे वाटते की भिडेवाडा खुणवतोय. अहो, दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते. अहो, पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होते. पाहुणी दुरावस्था भिडे
पाहूनच ग एक एक गाठ होते, एक एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. पावलं पावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. पावलं पावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते, वाहणारे पाट होते. विरोधाच्या अंधारातून मग प्रकाशमय वाट होते आणि खांद्याला खांदा लावणी आग. मान समाजात ताट होते, मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी माता भगिनींना विनंती आहे की आपण शांतता राखायची. खरं तर येथे आपण प्रबोधनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि अभिनंदन देखील करते की एवढ्या छान सांस्कृतिक भूमीत या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आणि नालंदा बुद्ध विहार येथे या कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या सर्वांना निमंत्रित केले आहे. खूप मोठी बाब आहे ही. खर तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवराय यांना आदर्श मानले. 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी विषमतावादी धर्म त्याग करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा इतिहास तुम्हाला आम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 23 सप्टेंबर 1917 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनुवादी लोकांनी त्यांच्या आत्माभिमानाला छळले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बडोद्यामध्ये जवळच्याच एका बागेत एका झाडाखाली ते थांबले आणि तेथे त्यांनी एक उदास रात्र बितावली. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार केला की माझ्यासारख्या विदेशातून आलेल्या शिक्षित बरोबर हे मनुवादी लोक असा व्यवहार करत असतील तर माझ्या समाजातल्या अनपढ अशिक्षित लोकांसोबत ते कसा व्यवहार करत असतील. त्यांनी त्या झाडाखाली संकल्प केला की मी माझं पूर्ण जीवन हे उपेक्षित समुदायाचं जीवन चांगलं बनवण्यात घालवे. त्यांना हक्क आणि मानवाधिकार दिले जे त्यांनी आपल्या सर्वांना संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला भारत पुन्हा बुद्धमय करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संकल्प केला होता की भारताला पुन्हा बुद्धमय करायचंय. खर तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की 1 नोव्हेंबर 2022 रोजी मी अजिंठा लेणी बघायला गेले होते आणि त्या अजिंठा लेणी मधले जे बुद्ध शिल्प आहे, जे बुद्ध चित्र आहे ते बघून मी बुद्धांच्या कार्याशी, बुद्धांच्या इतिहासाशी खूप प्रभावित झाले आणि तेथेच मी संकल्प केला की आपल्याला भारतालाच नव्हे तर पूर्ण विश्वाला बुद्धमय करायचे. आणि हा संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी करायला हवा. आपण समजून घ्यायला हवं की बुद्ध हा धर्म नसून बुद्ध हा धम्म आहे जो जीवन प्रणाली बताता है, जो जीवन संस्कार बताता है, वो मतलब बुद्ध धम्म. ये बात हमें समझनी होगी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगून आज समाजात काय घडतंय हे देखील सांगणार आहे. तर सर्वांनी जरा शांतता राखायची आहे कारण की महिला छान ऐकतायत, पुरुषांचा खूप आवाज येतोय बरं का. पुरुषांना झोप आली बहुतेक. एकदा टाळ्या वाजवा बरं. झोपायचं नाहीये, महापुरुषांचे विचार ऐकायचे आपल्याला. महापुरुषांचा इतिहास समजून घेऊन त्यांच्या कार्यावर, त्यांच्या वाटेवर आपल्याला चालायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर has a very intelligent personality.
who abounded for society, give justice for the Dalit community, and Satyagraha marked the state's lake waters. Dr. Babasaheb Ambedkar, one of the most intelligent person, Round Table Conference, Pune Agreement, File of a Party, Establishment Dalit Education Institute, and Establishment People's Education Society. गोलमेज परिषद पुणे करार, स्वातंत्र्य बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करणारे. Whose clatters for women, give justice for women in constitution. महिलांना घटनेत न्याय मिळवून देणारे आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खर तर त्यांचे जीवन कार्य समजून घेत असताना मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की अहो, त्यांना सर्वच काही सहज मिळाले नाही, तर त्यांना शालेय शिक्षण घेत असताना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले. अस्पृश्य समाजात त्यांचा जन्म झाला ही त्यांची चुकी होती का? कारण वर्ण व्यवस्था, या वर्ण व्यवस्थेमुळे ते वर्गाच्या बाहेर बसून देखील ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्तेत आणि शिक्षणात अव्वल होते. सयाजीराव गायकवाड यांना जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेविषयी कळालं, तेव्हा सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठात पाठविले आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, देशातले पहिले क्षुद्र छत्रपती शिवाजी महाराज होते, कारण त्यांच्या राज्याभिषेकावेळी मनुवाद्यांनी त्यांना क्षुद्र म्हणून अपमानित केले. तर 3 एप्रिल रोजी कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे याने त्यांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेत बुद्धभूषण लिहिले, तर मनुवादी लोकांनी त्यांना मनुस्मृतीनुसार मारले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या अपमानाचा बदला म्हणून रायगडाच्या साक्षीने मनुस्मृतीचे दहन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला संविधान लिहिताना जास्त विचार करावा लागला नाही, कारण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व बुद्धांचे जीवन कार्य माझ्या समोर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशास लोकशाही राज्यघटना अर्पित करताना म्हणतात, पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घे. परंतु आता काय आले? आता आले आहेत ईव्हीएम. या ईव्हीएमने तर लोकशाहीचा घात केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की गुलाम वह होता है, गुलाम वह होता है जो गुलामी सहता है, जो गुलामी सहता है. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की 1935 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली होती की ते म्हणाले होते, मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द्वैत धर्मांतर का नाही केले? या मागचं मुख्य कारण म्हणजे इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी विषमतावाद धर्म त्याग करून बुद्ध धर्म स्वीकारला, त्या त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले कार्य पूर्ण करायचे होते, जे त्यांनी 35 ते 40 वर्षात पूर्ण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 ला म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या 5 लाख अनुयायांसमवेत नागपूर येथे बुद्ध धर्म स्वीकारला. तो 14 ऑक्टोबरलाच का स्वीकारला असा देखील प्रश्न तुम्हाला निर्माण होत असेल. 1956 म्हणजे 14 ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती, ज्या दिवशी सम्राट अशोक यांनी आपल्या हातातली तलवार खाली ठेवून बुद्ध धर्म स्वीकारला, अर्थातच मोठी धम्माची क्रांती केली. तो दिवस अशोक विजयादशमी. आणि त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. आपल्या 5 लाख अनुयायांच्या तोंडातून 22 प्रतिज्ञा ओढून घेतल्या, परंतु आज
त्या 22 प्रतिज्ञांचे पालन देखील कोणी करत नाही. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. आणि 16 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या 10 लाख अनुयायांना बुद्ध धम्म देणार होते. परंतु 6 डिसेंबर 1956 ला त्यांचा संसार मृत्यू घडून आणला. 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. साहजिकच आहे की देशातील लाखो लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबरला मुंबईच्या चैत्यभूमीवर येतात. साहजिकच आहे की तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा, कार्याचा गौरव होताना दिसून येतो. हे त्या मनुवादी लोकांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी 1992 ला म्हणजे 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पाडून समाजात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे मनुवादी लोक येथेच थांबले नाही, तर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो, म्हणजेच मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरा करतो. हे देखील त्या मनुवाद्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी 26 नोव्हेंबर 2008 ला कसाबला माध्यम बनवून मुंबई हल्ला घडवून आणला आणि मानव मुक्तीच्या दिवसाला काळा दिवस करण्याचा प्रयत्न केला. हे मनुवादी लोक येथेच थांबत नाही, तर पुढे 9 ऑगस्ट 2018 ला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर दिल्ली प्रशासन व मीडिया समोर जाहीरपणे संविधानाला जागण्यात येते. संविधान विरोधात घोषणा देण्यात येतात. आपली लोक म्हणतात संविधानाला हात लावला तर हात तोडून टाकू, पाय तोडून टाकू, परंतु काय होतंय हे आपल्याला दिसतंय का? अहो 1950 मध्ये संविधान लागू झालं ते आज 2024 पर्यंत त्यात 105 घटना दुरुस्त केल्या. किती? 105. त्यातील बऱ्याच बहुजनांच्या हिताच्या होत्या, त्या नेस्तनाबूत करण्यात आल्या. इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी विषमतावादी धर्म त्याग करून मानवतावादी धर्म स्वीकारला, त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे आपले महापुरुष त्यांच्या कार्यावर आपल्याला चालायचे. खरं तर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांना सांगू इच्छिते की ही विषमतावादी व्यवस्था बळकवत चालली. आपल्याला वेळीच जाग होणं गरजेचं आहे व या विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध लढा घेणं गरजेचं आहे. आताच काही 1 महिन्यापूर्वी विजय स्तंभाच्या सन्मानासाठी आंदोलन केलं होते, लॉंग मार्च काढला होता. खरं तर तुम्ही ग्राउंड लेवलला जेव्हा येशाल तेव्हाच ही विषमतावादी व्यवस्था थांबेल. आता मी तुम्हाला महापुरुषांचा इतिहास सांगत आहे, त्यांचं कार्य सांगते, त्यांचं जीवन कार्य, त्यांचे विचार सांगते. हे सांगून काही होणार नाहीये. आपल्याला स्वतः ग्राउंड लेवलला यावं लागेल, तरच आपण या महापुरुषांना अभिवादन करण्यास पात्र असू असे मला वाटते. खरं सर्जेराव भाऊ वाघमारे येथे आलेले नाहीत, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या सर्जेराव भाऊ वाघमारे यांचे मनपूर्वक अभिनंदन करते व कौतुक करते की विजय स्तंभाच्या सन्मानासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि ते सक्सेस देखील झालं, म्हणून जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे. आपल्याला ग्राउंड लेवलला यावं लागेल, चळवळीत यावं लागेल. चळवळीत फक्त घोडकेच आहेत, चळवळीत फक्त वाघमारेच आहेत, चळवळीत फक्त सर्जेराव भाऊ, चळवळीत फक्त आमचे नवनाथ भाऊ. काही होणार नाहीये. संघटन शक्ती बनवावी लागेल, संघटन निर्माण करावं लागेल. खरं तर आपल्या लोकांना बहुजन म्हणायला लाज वाटते, बहुसंख्य म्हणायला लाज वाटते. काय आहात तुम्ही? अहो जे 3% लोक आहेत ती स्वतः बहुसंख्य होतात आणि आपल्या भारत देशावर राज्य करतायत. त्यांच्याकडं राजनैतिक सत्ता आहे, आपल्याकडं काय आहे? आपण संघटन शक्ती निर्माण
करूया व विषमतावादी व्यवस्थेविरोधात आवाज उठवूया, तरच कुठे आपण या महापुरुषांना अभिवादन करण्यास पात्र असू. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला संक्षिप्त मध्ये संविधान निर्मितीचा इतिहास देखील सांगते. खर तर 1916 ते 1942 म्हणजे 26 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर निवडून येण्यासाठी गांधी आणि नेहरू यांनी एकही सुरक्षित मतदारसंघ सोडला नव्हता. तेव्हा बंगालमधील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेची निवडणूक लढावी म्हणून विनंती केली होती. नमोशूद्राय जातीच्या प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मते दिली, तर महाप्राण जोगेंद्रनाथ मंडळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रचार प्रसार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे सदस्य म्हणून निवडून आले. ज्या चार जिल्ह्यांनी म्हणजे जसोर, खुलना, बोरीशा आणि फरीदपूर, ज्या 4 जिल्ह्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर निवडून जाण्यासाठी मतदान केलं होतं, ते 4ही जिल्हे. तहान लागले बहुतेक ताईंना, पाणी द्या, पाणी घ्या तुम्ही, घ्या. पाणी पिऊन झाले का सगळ्यांचं? आता इतिहास सांगू का थांबू? थांबू का? पाणी प्यायचं का तुम्हाला? दीदी दीदी एक बॉटल दे. सदस्य जसोर, खुलना, बोरीशा आणि फरीदपूर, त्या 4ही जिल्ह्यांना नेहरूने सुडाच्या भावनेने पाकिस्तानात देऊन टाकले. खर तर त्या काळी भारत पाक फाळणीनुसार ज्या भागात 51% पेक्षा जास्त हिंदू असतील तो भाग भारतात ठेवायचा आणि ज्या भागात 51% पेक्षा जास्त मुस्लिम असतील तो भाग पाकिस्तानात देऊन टाकायचा. परंतु ते 4 जिल्हे, ज्या 4 जिल्ह्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून पाठविले होते, ते 4 जिल्हे जसोर, खुलना, बोरीशा आणि फरीदपूर, त्या 4ही जिल्ह्यांमध्ये 71% हिंदू होते. परंतु नेहरूने सुडाच्या भावनेने ते 4ही जिल्हे पाकिस्तानात देऊन टाकले. बाबासाहेबांचे भारतातील संविधान सभेचे सदस्यत्व रद्द झाले आणि ते पाकिस्तानाचे संविधान सभेचे सदस्य झाले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले. त्यांनी विन्स्टन चर्चिलची भेट घेतली. काही उपयोग झाला नाही. 1946 ला लॉर्ड हेल्वेनने रेडिओवरनं घोषणा केली की आम्ही जास्त काळ भारतात राहणार नाही, तर भारतातील लोकांनी मिळून मिसळून संविधान लिहावे. 3 छावण्या नेमल्या होत्या: सुवर्ण, अस्पृश्य, मुस्लिम. सुवर्ण छावणीचे नेता होते गांधी, अस्पृश्य छावणीचे नेता होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम छावणीचे नेता होते बॅरिस्टर जिना. दरम्यानच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आमच्या SC, ST, OBC, NT, VGNT, TNT यांना जोपर्यंत संविधानिक सुरक्षा मिळत नाही, अर्थात कॉन्स्टिट्यूशनल सेफ गार्ड मिळत नाही, तोपर्यंत मी संविधानाला मान्यता देणार नाही. इकडे इंग्रजांनी मिळून मिसळून संविधान लिहिण्याची अट घातली होती, तर नेहरूंना प्रधानमंत्री बनण्याची घाई झाली होती आणि गांधी हे धर्मसंकटात पडले होते. दरम्यानच्या काळात नेहरू आणि गांधींमध्ये विचार विसंगत होतो. गांधी नेहरूंना म्हणतात, नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्या चाहते हैं? नेहरू म्हणतात, अपनी लोगों के लिए संवैधानिक सुरक्षा चाहते हैं, कॉन्स्टिट्यूशनल सेफ गार्ड चाहते हैं. गांधी म्हणतात, प्रधानमंत्री कौन बनेगा? नेहरू म्हणतात, मैं बनूंगा प्रधानमंत्री. गांधी म्हणतात, संविधान पे अमल कौन करेगा? नेहरू म्हणतात, मैं करूंगा संविधान पे अमल. गांधी म्हणतात, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को संविधान लिखना है वो लिखने दो, जितनी संवैधानिक सुरक्षा देना चाहता है वो देने दो, अमल करना या ना करना वो तुम देख लेना. तेव्हा नेहरूचे डोळे चकाकतात.
आणि नेहरू लगेचच मुंबईवरनं बॅरिस्टर जयकरांना राजीनामा द्यायला लावतात आणि त्यांच्या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून आणतात. संविधान लिहिण्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर गांधी आणि नेहरू यांनी काहीच विचार विसंगत चर्चा काहीच केली नव्हती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील हेच हवे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. खरं तर 2 समित्या नेमल्या होत्या, मसुदा समिती आणि घटना समिती. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच काम कलम लिहिणे आणि घटना समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद म्हणजे काम कलम मंजूर करणे. 7 जण होते. मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते, परंतु त्या 7 सदस्यांपैकी एक सदस्य लंडनला गेला, ती जागा रिक्त झाली. एक सदस्य राजीनामा न देता पॉलिटिक्स मध्ये गुंतून पडला, ती जागा रिक्त झाली. 2 सदस्य 3 महिन्यानंतर सभागृहाकडे काही आलेच नाहीत, तीही जागा रिक्त झाली. एक सदस्य 3 महिन्यानंतरच मेला, तीही जागा रिक्त झाली. असे करून ते 6 सदस्य सभागृहाकडे 6 महिन्यानंतर काही आलेच नाही. तर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांकडे गेले आणि त्यांनी इंग्रजांना सांगितले की हे 7ही सदस्य काही आले नाही. तर इंग्रजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्याची परवानगी दिली. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती परवानगी उदारपणाने स्वीकारली. 18 तास अभ्यास केला आणि संविधान लिहून पूर्ण केले. दरम्यानच्या काळात नेहरू गांधी त्यांच्या जवळ आले आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाले, तुम्ही संविधान लिहिलं आहे मान्य आहे, परंतु त्यात आमची एक कलम समाविष्ट करा. ज्या व्यक्तीचं ग्रॅज्युएट झाला असेल तोच मतदान करू शकतो, त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे. आणि त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आमच्या SC, ST, OBC, NT, VGNT यांना शिक्षणाचा वारा देखील माहिती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे न ऐकता सर्वांना समान मताचा अधिकार दिला व उमेदवारी देखील बहाल केली. संविधान लिहून पूर्ण केले आणि संविधान पूर्ण करून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्वप्न पूर्ण केले. म्हणून म्हणावेसे वाटते दादा, भीम जी ने हमें बलवान बना डाला, भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए वो चट्टान बना डाला. भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो, अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो. जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन महिलाओं को प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना डाला, प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना डाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले, महिलांना हक्क व अधिकार दिले, आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय, ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर बहिणीला भाऊ असतो, बहीण भावाला, भाऊबीजीला, रक्षाबंधनाला ओवाळला जाते. ज्या बहिणीला भाऊ नसला तिला मानलेला भाऊ असतो, ती बहीण त्याला रक्षाबंधनाला, भाऊबीजीला ओवाळला जाते. परंतु एक असा भाऊ आहे ज्या भावाने महिला जर गर्भवती असेल तर तिला पूर्ण पगारी रजा मिळावी, बापाच्या इस्टेटीत समान हिस्सा मिळावा. तो भाऊ रक्ताचा होता दादा, तो भाऊ रक्ताचा होता जो सदैव आपल्या पाठीशी राहिला. तो भाऊ कोण आहे? जोरात बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो आपला भाऊ आहे, त्याचे फोटो आपण घरात लावले पाहिजे, त्यांना अभिवादन केलं पाहिजे. आपले भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, कोणता तो देवा भाऊ वगैरे नाही, हे समजून घेतलं पाहिजे.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपले प्रधानमंत्री यांना पत्र लिहिले होते की अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेला रामाची मूर्ती स्थापन करण्याऐवजी सावित्रीबाई फुले यांची शाळा सुरू करावी. खर तर ते जे पत्र आहे ते सोशल मीडियाद्वारे न्यूजपेपरद्वारे खूप व्हायरल झालं. बऱ्याच लोकांनी कौतुक देखील केलं, परंतु माझ्याच काही बांधवांनी विषमतावादी व्यवस्थेला बळी पडलेल्या गुलाम बांधवांनी मला माझी जात व धर्म विचारला. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बळी पडलेल्या गुलाम बांधवांना मी सांगू इच्छिते की अरे विचारू नकोस भावा मला धर्म व जात माझी. अरे विचारू नकोस भावा मला धर्म व जात माझी. मानवतेशी आहे गाठ माझी, मानवतेशी आहे गाठ माझी. शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी. शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी आणि बुद्धांच्या विचाराने होते पहाट माझी, होते पहाट माझी. भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है और कायर इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं. गांव और शहर की बेटियां खेल के माध्यम से अपना नाम रोशन करना चाहती है लेकिन सुनने में आती है उनके सिस्कियां. अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहां पर मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है. क्या अभी भी लगता है हम स्वातंत्र्य है? इस घटना पर मुझे अण्णा भाऊ साठे की वो काव्य पंक्तियां याद आती है. ते म्हणतात ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली. ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली. ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे? मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे? कारण येथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन झाली. मग अण्णाभाऊ साठे म्हणतात पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकऱ्यांच्या तळ हातावर आहे. अशी वास्तववादी भूमिका मांडणारे अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवसच शाळेत शिकले होते, परंतु त्यांनी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास जाणून घेतला. ते म्हणतात जग बदल घालून निघावं, जग बदल घालून निघावं, सांगून गेले मज भीमराव, सांगून गेले मज भीमराव. अशी वास्तववादी भूमिका मांडणारे अण्णाभाऊ साठे. खर तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त एका ठिकाणी मला कार्यक्रमास निमंत्रित केले होते आणि माझं व्याख्यान झाल्यानंतर त्या विषमतावादी व्यवस्थेला बळी पडलेल्या गुलामांनी माझ्यावर भ्याड दगडांचा हल्ला केला. माझ्या जवळ असलेल्या रणजिता तांबे यांच्या डोक्याला दगड लागल्या, त्या रक्तभंबाळ झाल्या. आयोजकांनी त्यांना उपचार देखील दिला. त्या भ्याड हल्लेखोरांना मी सांगू इच्छिते की प्रिया नसते ही हटणारी नाही तर झटणारी हाय. शिवराय फुले शाहू आंबेडकरांची मी लेख आहे आणि त्यात शिवराय फुले आंबेडकर शाहू यांच्यात आपण लेखी आहात, तर स्वतःसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. खरं तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की आवर्जून मला सांगावेसे वाटते की आपला जन्म या भारतभूमीत झालाय, ज्या भूमीत तथागत गौतम बुद्ध यांचा वास होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज महापुरुष. खरं आपले महापुरुष यांच्या विचारावर चालण्यासाठी आपल्याला एकत्रित यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपल्या भिंतीवर लिहून ठेवा, आपल्याला शासनकर्ती जमात व्हायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय. त्यासाठी काय हवंय? आपल्याला चळवळीत येण्यासाठी आपण पुस्तकं वाचा, महापुरुषांचा इतिहास समजून घ्या, महापुरुषांचा उद्देश समजून घ्या, महापुरुषांचं कार्य समजून घ्या. तेव्हा कुठे हा भारत पुन्हा बुद्धमय होऊ शकतो. एकट्याने काय होणार नाहीये. आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय. आपल्या सर्वांना एकत्रित येऊन एक संघ बनून या विषमतावादी व्यवस्थेविरोधात आवाज उठवायचा आहे. खरं तर 1950 ते 2024 पर्यंत त्यांनी 105 घटना दुरुस्त केल्या. पुढे ते तर संविधान बदलतील. यासाठी आपल्याला आवाज उठवायचा आहे. खरं तर या कार्यक्रमास मला निमंत्रित केले. वर्षावासाचा खूप छान असा कार्यक्रम आहे आणि मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छिते की मी बिहारमध्ये गेले होते, बुद्धगयेला गेले होते. तेथे गेल्यानंतर मी बघितले की त्या बुद्धगयेमध्ये जिथे तथागत गौतम बुद्ध यांना बुद्धत्व प्राप्त झाले, त्या बुद्धगयेमध्ये पितृपक्षदान झाले. खूप सारी लोक तिथे उपस्थित होती जे पितृपक्षदान पिंडदान करत होती. ते बुद्धगयेमध्ये ते पूर्ण त्या लोकांनी त्यात प्रवेश घेतला होता. खरं तर खूप वाईट वाटतं. आपल्या महापुरुषांनी जेथे बौद्धत्व ज्यांना तिथे प्राप्त झाले ते ठिकाण बुद्धगया, त्याची आज काय व्यथा झाली. दीक्षाभूमीत खूप पाऊस पडला. धन्यवाद व्यक्त करते. जय भीम. आपण बघू शकतात सर्वांनी म्हणायचं जय भीम. जोरात म्हणा जय भीम. विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता येथे ऑनलाईन भंते जी आहेत ते आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. तर बोला. ओके. माइक में है क्या? अच्छा अच्छा. आज पवारांना पूर्णिमा डे है, बसवाचा समापनी डे है. आज पूर्णिमा जो है, इस पूर्णिमा का दिन में बुद्ध ने संसार छोड़ के चला गया था, बुद्ध बनने के लिए घर छोड़ के चला गया था. इसके लिए अभिनिक्कमा देव भी बनता है. तो और अभिधम्मा देव भी बोलता है. और बसवास का समापन डे है, इसके लिए पवारना डे बोलता है. पवारना का मतलब होता है एक दूसरे के साथ में क्षमा याचना करना. विश्व संघ एक दूसरे के साथ में क्षमा याचना करना. जय भीम. जसं तिने विचारलं तसं मी विचारू का की तुम्हाला भुका लागल्यात का? खरं तर या कार्यक्रमाला मी अनपेक्षित आलेलो आहे. वर्षावासाची सुरुवात ताईंनी सांगितलं की आषाढ पौर्णिमेला होते. त्याला अनेक कारण आहेत. मी आता इतिहास सांगणार नाही किंवा धम्मही सांगणार नाही. पण वर्षावास समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या नालंदा विहारच्या पवित्र भूमीमध्ये आज आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात. आदरणीय व्यासपीठाने व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक परमपूज्य पवारदादा, आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं मनमोहक शब्दांमध्ये आपल्या चांगल्या विचारांमधून ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं अशा प्रिया नप्तेताई, ताईंनी जास्त बोलल्यानंतर माझ्यासारख्यांनी बोलणं उचित ठरणार नाही. पण या वर्षावासाला मी माझ्या सर्व उपस्थितांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. प्रियाताई इथे आयुष्यमानिनी ताई नरवडे,
यांच्याकडून 200 रुपये, विजयस्तंभ महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्याकडून 1000 रुपये, आयुष्यमान मोतीराम निकोम यांच्याकडून 500 रुपये, आयुष्यमान श्रीराम नरवडे यांच्याकडून 500 रुपये, तसेच आयुष्यमान सणसवाडी नगरीचे माजी उपसरपंच राहुलजी दरेकर यांच्याकडून 500 रुपये व आयुष्यमान चंद्रकांत कांबळे यांच्याकडून 200 रुपये असं प्रियाताईंना धम्मदान आलेलं आहे. मी नरवडेताईंना विनंती करू की त्यांनी तिला द्यायचं आहे. तसेच आयुष्यमान राजूदादा पवार यांच्याकडूनही 500 रुपये, तसेच उपसरपंच सन्माननीय राजूदादा दरेकर यांच्याकडूनही 500 रुपये ताईंना धम्मदान. एक सांगायचं तात्पर्य, विजयस्तंभाच्या सन्मान मोर्चासाठी आम्ही जेव्हा या ठिकाणून गेल्यानंतर प्रियाताईची गाठ आम्ही जेव्हा मुक्कामी होतो येरावडा या ठिकाणी पीपल एज्युकेशन सोसायटीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, त्या ठिकाणी मी बापू विष्णू इंगळे आणि सर्जराव आम्ही सगळे मुक्कामाला होतो. त्या दिवशी प्रियाताई तिथं बाईट देण्यासाठी आल्या होत्या. म्हणजे थकलेले लोक होते दिवसभर चालून, त्यांना संबोधित करण्यासाठी उत्साहित करण्यासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यावेळेस आमची तिचं स्पीच ऐकलं आणि तिची ओळख झाली. त्या दिवशी आम्ही ती एकमेकाला नंबर शेअर केला. आज मला तिचं कौतुक वाटतं. मी जेव्हा तिला इन्व्हाइट केलं तर तिला मी धम्मदान विचारलं अपडाऊनचं, तर म्हणली दादा मी 1 रुपयाही घेत नाही, टाळ्या वाजवा. आज ही एवढंसं लेकरू फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय यांच्या चळवळीसाठी स्वतःला झोकून कात्रजवरून PMTने 2 बस चेंज करत इथं आलंय. आत्ता बी जाईल तेव्हा किती 12 वाजता का 1 वाजता पुन्हा सकाळी शाळेत जाईल. तर ही असती समाजाविषयी तळमळ. फक्त नता वाताचे धम्म धरो या वता बहुभासती याची अप्पम मी सुतवाना धम्मं काय नपसे. बोलून चालून काय होत नाही, ते रक्तात पाहिजे, तुमच्या ह्याच्यात पाहिजे. त्यामुळं ताईला मी खरंच माझ्या सणसोडीकरांच्या सर्व बांधवाच्या वतीने तुला खूप खूप मंगलकामना देतो. तुझं आयुष्य असंच उज्ज्वल तेजोमय प्रकाशासारखं हो. अतिशय प्रबोधनाच्या मार्गातून तू सर्व समाज प्रबोधनाचे सर्व आपल्या महापुरुषांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात देशात पोहोचव ही मंगलकामना आजच्या दिनी व्यक्त करतो. यानंतर गणेश शेलार यांच्याकडून 200 रुपये धम्मदान ताईंसाठी आलेलं आहे. आयुष्यमान आणि सुषमा गजबे यांच्याकडून 200 रुपये धम्मदान आलेलं आहे. यानंतर शेवटचं शुभेच्छापर विजयस्तंभ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आणि चळवळीतील डॅशिंग व्यक्तिमत्व या आपल्याला शुभेच्छा देतील. यानंतर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल असं मी जाहीर करतो. लक्ष्मण शेलार यांच्याकडून 200 रुपये धम्मदान आलेलं आहे. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना व महामातेंना त्रिवार अभिवादन. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पवारदादा, खूप वर्षांनी तुमची आमची गाठ झाली त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तसेच आदरणीय व्यासपीठ, सर्व आजी माजी अधिकारी पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधू, छोटे मोठे सर्वांना सविनय जय. तुम्ही सगळ्यांनी मला इथं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभारी आहे. आमच्या घोडके दादांनी परवा दादा फोन केला होता की ताई तुम्ही वाघोली आणि तुमचा पंचक्रोशी तिकडंच पाहताय, आमच्या सणसवाडीकडेही थोडंसं लक्ष द्या. दादा आज इथं आल्यानंतर आपली ही पूजाताई म्हटली की पुरुषांपेक्षा महिला जास्त आहेत. पण मला असं वाटतं की पुरुषांशिवाय महिलाही अर्धवट आहेत. 4 पुरुष असतील तर ते 4 गावात फिरतात आणि समाज प्रबोधन होतं. आणि महिला मुलीकडे, विहिणीकडे, सुनेच्या विहिणीकडे किंवा शेजारच्या 4 गावामध्ये फिरत असते, तिथे ती समाज प्रबोधनाचा आधीच ऐकलेले सांगणार. म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू छान आहेत बाळा. आपल्याला सगळे हवे.
जर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो रथ आणलेला आहे तो जर पुढे न्यायचा एक पाऊल जरी पुढे आपण घेऊन गेलो तर ह्या सर्वांची गरज लागणार आहे. तुझ्या आवाजामध्ये एक अशी खासियत आहे, जसं लोखंड लवचिंबक एकमेकांपासून लांब राहू शकत नाही, तशा तुझ्या आवाजापासून कोणीही लांब जाऊ शकत नाही. म्हणून ह्या महिला भगिनी घरातली कामं टाकून मुलाबाळांना घेऊन अजून कोणी जेवलेले नसेल आणि खूप शांतपणे ऐकताय. पाठीमागे बसलेले आमचे सगळे दादा खूप छान सहकार्य करतायत, शांतपणे ऐकतायत. घोडके दादा, कार्यक्रम इतका सुंदर होईल असं वाटलं नव्हतं. उशिरा आलो, थोडी भीती वाटत होती. संजीवनीला म्हटलं बाळा आपण 5:30 वाजता निघतोय म्हटलं होतं, पण 6 वाजले. काय माहिती कार्यक्रम भेटतो तुला, पण कार्यक्रम भेटला. पवार दादा तुमच्याकडे यायचं सौभाग्य लाभलं घोडके दादांमुळे. व तुमची जी नालंदा बुद्धविहाराचे सर्व कमिटीचे तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करते की दादांनी मला म्हटलं की अडचणीला कधी बोलवा, मी माझ्या माणसांसाठी कधी अर्ध्या रात्रीला तुम्ही दाराची बेल वाजवा, फोन करा, मी उपस्थित राहील. घोडके दादांनी, ह्या कमिटीनी, पवार दादांनी आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या प्रिया नक्ते या प्रोत्साहन कार्यासाठी आयुष्यमान गंगारामजी गायकवाड यांच्याकडून 500 रुपये, आयुष्यमाननी रमाताई आठवले यांच्याकडून 200 रुपये व आयुष्यमानीने रीनाताई सोनवणे यांच्याकडून 200 रुपये तिला भेट देण्यात येत आहे. आभार प्रदर्शन मानत असताना खरं म्हणजे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जी प्रिया आहे, प्रियाचं मी ज्यावेळेस भाषण ऐकत होतो त्यावेळेस मला मुक्ताची आठवण आली, मुक्ता साळवेची. खरं म्हणजे मुक्ता साळवे ही हिच्याच वयात असताना तिने या व्यवस्थेला प्रश्न विचारला होता. तो प्रसंग मी या ठिकाणी सांगणार नाही, तो प्रसंग गुगलवर सुद्धा अपलोड आहे, अवेलेबल आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी ते वाचू शकता. ती त्यावेळेस त्या व्यवस्थेला प्रश्न विचारते. तीच मुक्ता आज प्रियामध्ये मला दिसली. तिचा मी खूप खूप अभिनंदन करतो मुक्ता तुझा, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि तू सुद्धा एवढा त्रास सहन करून या आमच्या कार्यक्रमाला आलीस त्याबद्दल मी तुझं आभार मानतो. आणि यानंतर आपल्या सणसवाडी नगरीचे विद्यमान उपसरपंच, ज्यांचा उल्लेख कशात करावा हे मला काही कळत नाही, पण माणसातला देव माणूस जर कोणी असेल तर राजू अण्णाशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. ते राजू अण्णा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुझे हजारों साल जिंदगी है. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू धन्यवाद. यानंतर वर्षभर ज्यांनी या ठिकाणी 3 महिने पकडला त्या आयुष्यमानी पूनम विश्वनाथ घोडके, आयुष्यमानी ललिता आणि पवार यांना या सणसवाडीच्या यशस्वी उद्योजिका आयुष्यमानी वैशाली सचिन इंगळे यांच्याकडून एक गिफ्ट देण्यात येत आहे, त्यांच्यावर स्वीकार करायचा आहे. हा पिऊ इकडे बघ. तो दादा भट रायगडावर येण्यास तयार झाला, परंतु पुण्यातील ब्राह्मणांनी त्या दादा भट्टाला फूस भरली आणि आपली काही लोक त्या मंत्रिमंडळात घुसवली आणि त्या दादा भट्टाने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 आपल्या डाव्या पायाच्या अंगठीने केला. आपल्या स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान मुलाचा हा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही.
17 जून 1674 ला मृत्यू पावले. पुढे छत्रपती शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केलाय. 24 सप्टेंबर 1674 ला शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चलगिरी गोसावीद्वारा त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला. संभाजी महाराज यांनी सुद्धा आपला राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 ला शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने केलेला आहे. म्हणजेच विषमतावादी व्यवस्थेला नाकारून शाक्य पद्धतीने त्यांनी राज्याभिषेक केला. हा इतिहास आहे, हा तुम्हाला आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून म्हणावेसे वाटते अहो, यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांचा इतिहास माहिती पाहिजे. सर्व महापुरुषांचा इतिहास माहिती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले जिंकले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले महापुरुष आहेत. त्यांच्या विचारावर आपल्याला चालायला हवं, त्यांच्या कार्यावर आपल्याला चालायला हवं. 3 एप्रिल रोजी कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे याने शिवरायांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला आणि संभाजी महाराज